अर्जुन साहेब, ओ अर्जुन साहेब, अर्जुन साहेब. अरे महाजी, हा बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. तुम्ही इकडे कसं काय? माझं जरा काम होतं तुमच्याकडे म्हणून आलो होतं. माझ्याकडे? हा बोला, काय काम काढलेत? साहेब मी काय म्हणतो, थोडा वेळ असेल तुमच्याकडे तर आपण जरा एका ठिकाणी बसून बोललो असतो ना. ठीक आहे, या ना, या या. स्पष्टच बोलतो. ती म्हणाले आणि आपल्या अर्जुन बद्दल हे बघा सावित्री मॅडम, या आपल्या गावातल्या लोकांनी अर्जुनला वारंवार त्या मनालीच्या खानावळीत जाताना पाहिलंय. एवढंच नाही, नंतर तिच्या स्कूटरवर बसून दोघं गावात फिरत असतात तेही पाहिले. मला एक सांगा सावित्री मॅडम, एक लग्न न झालेली मुलगी एका विवाहित मुलासोबत स्कूटरवरनं गावात फिरते, हे गावच्या लोकांना पटणार आहे का? हा, तर त्या शहरातनं आलेल्या मुलीला हे सगळं पटत असेल, तिला काही फरक नसेल पडत याचा, पण हे गावातल्या लोकांसमोर दिसताना वेगळं दिसतं. चर्चा होती गावात. आता ज्या लोकांच्या मनात अर्जुननं एवढं घर करून ठेवलंय, तेच लोक अर्जुन बद्दल आता मागणं असं बोलत असतील तर मग मलाच सांगा सावित्री मॅडम, काय उरलं? काही जण तर असं म्हणायला लागलेत की अर्जुन आणि म्हणाले नाही नाही दादा, म्हणजे लोकांचा गैरसमज झाला असेल. आणि अर्जुन आणि म्हणाले शाळेतले मित्र आहेत, लहानपणीचे, चांगल्या मैत्री पलीकडे त्यांच्यात काही नाहीये. सावित्री, चांगलंच जमलंय तुझ्या मनाला, पण दाखवतेस असं की काहीच नाही झालंय. काय झालं दादा, शांत का झाला? ठीक आहे, बरोबरच आहे तुमचं म्हणणं. हे सगळं तुम्हाला मला ठाऊक आहे, गावच्या लोकांना कोण सांगणार? लोक तर काय बोलत राहतील, पुन्हा कोणाचं तोंड बंद करायचं आता. बरोबरच आहे तुमचं. हे बघा सावित्री मॅडम, मला ते आवडलं नाही म्हणून मी तुमच्या समोर येऊन मन मोकळं केलं. कसं आहे, अर्जुनवरती उगाच डाग नको ना लागायला. खरं तर होऊ नये, पण आता गावात सगळीकडे तीच चर्चा. आणि मी माझ्या बहिणीशी प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी नाही बोलणार, मग कोणाशी बोलणार सांगा? नाही दादा, तुम्ही बोललंच पाहिजे. आणि मला माहिती ना, तुम्ही काळजीपोटीच सांगितलं. असू, ठीक आहे, चला उशीर झालाय मला. हा, निघतो. सावित्री मॅडम, प्लीज काळजी घ्या. एकट्या आहात. साहेब कसं आहे, मायवाल्या पोरीचं लग्न ठरलंय. वैशालीचं लग्न ठरलं? हा, वैशूचं लग्न ठरलंय ना. अरे वा, मोठी झाली वैशू. कसं आहे, मुलाकडच्यांची सगळं बोलणी बिलणी झाली, मानपान अमुक तुमुक वगैरे सगळं ते झालं. पण मुलगा एकदम चांगला आहे बरं का, मोठ्या कंपनीत कामाला आहे, पगार बिगार वगैरे सगळं एकदम म्हणजे ओके असं. हा वा माझी, असं स्थळ शोधून सापडत नाही. नाही बरोबर आहे, पण जरा एक अडचण आहे. म्हणजे काय, मुलाकडच्यांच्या काही अटी आहे बा असं. अटी? त्यांचं काय म्हणणं आहे की जो काही सगळा लग्नाचा खर्च आहे ना, तो तुम्ही करा, म्हणजे मुलीकडच्यांनी करायचा बा. मनपान करा, काय नवरदेवाचे काय कपडे बिपडे, सोनं नाणं असेल, येणाऱ्या जे काही पै पाहुणा आहे ना, जे काय असेल सगळं ते तुम्ही करा बा असं. असं त्यांचं म्हणणं. आता मला सांगा, मी कारखान्यातला साधा कामगार मनुष्य, वर्षभराचा पगार जरी एकत्र केला तरी मला हे कसं जमायचं? ते म्हणजे स्थळ एकदम चांगलं आहे, मुलगा चांगला आहे,
पण आता हे सगळं जमवायचं कसं हो? मला त्याचं लई टेन्शन आलंय. नाही, मी समजू शकतो, पण मी कशी मदत करू शकतो? तुम्ही जरा त्या मुलाकडच्या लोकांशी जरा बोलता का असं? मी हा, मी कसं म्हणजे ते मला ओळखतात? नाही ते ओळखतात ना तुम्हाला. अहो ते तुम्हाला नाही म्हणतात, तुमचा एकदम आदर करतात ते. तुम्ही एकदा जरा त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्ही बोलले ना ते नाही म्हणू नका. तुम्ही बोलले ना तर सगळे एकदम म्हणजे सुरळीत होऊन जाईल बुवा, असं. हा, माझी तुम्ही काळजी करू नका. आपण उद्या सकाळी जाऊ त्यांच्याकडे आणि बोलूया. हे उपकार होतील बघा. अहो उपकार काय माझी? आपल्या लोकांना आपण नाही मदत करणार तर मग कोण करणार? खाऊन घे. काय चाललंय? तुला आनंद मिळतो का मला ठेवून? यात काय झालं चिडायला? मी फक्त म्हणलं खाऊन घे. किती वेळा सांगू? सारखं सारखं सांगू का? मला तुझ्या हातचं अन्न खायचं नाहीये, विषय संपला. हे माझ्या हातचं नाहीच आहे. ऐक ना प्लीज प्लीज, ते उचलाने घेऊन जा. कुत्र्यांना देते खायला, माझ्यापेक्षा ना जास्त त्यांना आवडेल. हो का? नाही, जसं तू म्हणतोस ना तसंच करते मी. काय पती परमेश्वर आहेस ना तू माझा. पतीची आज्ञा तर ऐकायलाच पाहिजे. आला असेल तिकडे मनालीकडे चांगलं चुंगलं खाऊ. आता हे कसं गोड लागेल ना. पण सांगते मी की नाही केलं मी हे तर ऐकून घ्यायचं नावच नाही. असू दे, नाही ना फरक पडत तुला तर जाऊ दे. नंतर म्हणू नको मला हे असं का केलं आणि तसं का केलं. अरे वा, झोप पण लागली. नाही, कमाल आहे माणसाची. मगाशी माझं काही ऐकून न घेता स्वतःच बडबडत होतास आणि आता झोपलाय. तरी मला एक सांगायचं होतं. त्या ज्या कोथिंबीर वड्यात ना ते मी नव्हत्या केल्या. त्या कवठेकरांच्या घरात ना आल्या होत्या. मगाशी तू नसताना विद्याधर दादा आले होते घरी. घरात कोणालाही न कळू देता कृष्णाईंनी केलेल्या वड्या त्यांनी आणल्या होत्या खास तुझ्यासाठी. काय? त्या वड्या कृष्णाईनं केल्या होत्या? हो. नाही, पण तुला मगाशी तुझंच खरं करायचं होतं ना. काय म्हणलंस? बाहेर जा आणि कुत्र्यांना खायला घाल. मी घातल्या. पुन्हा
कृष्णाई मला माफ कर. मला नाही कळलं की या वड्यात तुझ्या हातच्या होत्या आणि त्या मी आय एम सॉरी. सावित्री तू एवढं का रागाने बघतोयस? तेवढे डोळे फाडून आता बघतोयस ना, तेवढं मगाशी जर कान उघडे ठेवून नीट ऐकलं असतंस ना तर एवढा राग करायची वेळ नसती आल्या. तुझी हिंमत कशी काय झाली त्या वड्यात तू कुत्र्याला टाकलीस? हे जे तू महाभारत सांगत होतीस मला, त्यात तुला हे नाही सांगावं असं वाटलं? त्या ज्या वड्या होत्या त्या कृष्णाईने बनवल्या होत्या. तू दिलंस मला बोलू? दिलंस मला बोलू? अरे ठेवेपर्यंत अवकाश, तुझा तोंडाचा पट्टा सुरू झाला गिरणीसारखा. की तुला काय मज्जा वाटते का? तुला मला दिवसायलाच आवडतं, तुझ्या हातचं मला एक कण पण नाही खायचा. एवढं सगळं करण्यापेक्षा 2 वड्या खाल्ल्या असत्यास तर काही बिघडलं असतं का? पण मला एवढे बोल लावतोयस, तू का नाही मला विचारलंस? तू का नाही विचारलंस मला की बाई कोणी केल्यात वड्या या? अरे काय चाललंय इथं? काय काम धंदे नाही तुम्हाला? वहिनी निघा घरी वा. बहीण ते मास्तर वाट पाहू राहिलं ना. मला का ते काय करताय तुम्ही? असं उघड्यावर का बरं झोपले तुम्ही? बरं दिसत ते. हे लोक काय म्हणतील? अर्जुन कवटेकर घर नसल्यावर कसं पारावर झोपलाय ते. अहो या लोकांना काय? अहो गंमत पाहायला मोकळीच आहे किती किती जाता काढायला.
पण मी म्हणतो आपण आपली गंमत कावर करून घ्यायची नाही का? तुम्ही उठा बरं, चला घरी चाला. मला नाही फरक पडत. आणि म्हणून काय म्हणणार आहेत? पारावर झोपला. तू नको काळजी करू, माझं मी बघ. मला का हे काय म्हणून तुम्हाला म्हणतो राग राग करत नाही का जाऊ? अहो घरी इकडे तुम्ही तिकडे कुठं चालले? चला घरी. घरी कोणाला जायचंय? हो मग काय झालं मालकसनी काय माहिती बा. सावे सावे अगं काय काय चाललंय काय तुमचं? नाही मला मान्य आहे की अर्जुन दाजी अक्कल नसल्यासारखं वागायला लागले, पण तू पण त्यांच्यासोबत बेअक्कल सारखं का वागायला लागलीस? नाही तुम्ही ना दाखवा, सगळ्या जगाला दाखवा हा तमाशा की अर्जुन आणि सावीचा संसार काय सुखाचा वैनाच बाबा. येईल मग सगळं गाव मज्जा घे. नेमके काय झालंय? एवढी कशाला तापलीस? ह्या गावात चर्चा चालू आहे की काल अर्जुन दाजी पारावर झोपले होते म्हणून. का झोपले ते पारावर? आपल्याकडे घर नाही, दार नाही. मला काय माहिती त्याची आऊस. काय करू मी? त्याची आऊस? मग काय असं असं गावाला तमाशा दाखवायचा? अगं तुला कालच सांगितलंय ना ग, त्या पोरी सोबत राहून दाजींचं आधीच नाव बाद व्हायला लागलंय गावात. त्यात तुम्ही असा तमाशा दाखवायला लागला तो वेगळाच. कसं कळत नाही सावे, तू जर असंच वागत गेलीस तर अर्जुन दाजी लांब होतील तुझ्यापासून. तसंही आता कुठं जवळ आहे माझ्या? आता काय प्रेम होतो चाललंय का त्याचं? कमी पदराला बांधून ठेवलंय त्याला. लांबच तर गेली हेच सांगते. अजूनही वेळ आहे. एकदा का वेळ हातातून गेली नसावे मग तुझ्या हातात काही राहणार नाही बघ. ती वेळ कधीच निघून गेली आहे तुमके. आता लाख प्रयत्न करून झाले, आता काय करू अजून? आता कुठे गेलाय देवजा? देवाच्या कशाला? तू देवाच्या भरोश्यावर राहणार आहेस? मला माहिती आहे ना ते आताही त्या मनमालीच्या खानावळीत गेलेत म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेव सावी, पतंग जितका वर लांब लांब जातो ना तितकं त्याला आकाश जवळचं वाटायला लागते. आणि माणूस जितका लांब लांब जातो ना त्याचं प्रेमही कमी होतंय आणि त्याला दुसरं माणूस जवळचं वाटायला लागते. अबे दाजी जितके तुझ्यापासून लांब जातील ना तितके तिच्या जवळ जाते. सावध राह. माझं सांगायचं काम होतं, बाकी तुझी मर्जी बघ. काय करावं? आज जाऊ की नको? हे चमके पण ना कधी कधी असं काहीतरी खूळ डोक्यात घालते की डोक्याची पार भिंगरी येऊन जाते, मग काही सुचत नाही. तर तरी काय चुकतं ग सावे? तुझ्या चांगल्यासाठीच तर बोलते ना ती. पण तसं काही नसेल तर उगाच अर्जुन माझ्यावर. नाही नाही असं पण म्हणून चालणार नाही. मनालीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये. चेहरा भोळा आणि कारभार सोळा असलेली पोरगी आहे ती. नाही सावे, जे काय होईल ते होईल. उचल कर धाडस.
कोणीच कसं नाही इकडे, ना कस्टमर ना या घरातले कोणी. काय वानगड्या, खानावळ बंद आहे काय? मग अर्जुन इकडे